हालेलुया. पुन्हा एकदा गॉड चर्च तर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. का प्रभू हे वर्ष तुम्हाला ब्लेस करो. परंतु फक्त ब्लेसिंग्स देऊन पण बोलणार नाही, ते ब्लेसिंग्स कसं मिळणार हे पण आम्हाला समजून घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने हाच विषय मला सांगितला की बघ, प्रत्येक जण व्हॉट्सअपवर किंवा पहिली ती कार्डची सिस्टीम असायची की कार्ड पाठवायची एकमेकांना, त्याच्यामध्ये लिहायचं की प्रॉस्परस म्हणजे आशीर्वादाचा जाऊ, समृद्धीचा जाऊ, उन्नतीचा जाऊ. प्रत्येक जण एकमेकांचा आपण आशीर्वाद देतो, पण खऱ्या अर्थाने किती लोकांना तो वर्ष आशीर्वाद जातो? एकमेकांना दरवर्षी शुभेच्छा, पहिलं वर्ष एक आपण शुभेच्छा देतोय नाही. जसं आपण आपल्याला प्रभू कळलाय किंवा हे कळतं, आणि जग पण एकमेकांना काय देतं? शुभेच्छा देतात. शुभेच्छा देतं. पण सर्वांनाच ते वर्ष आशीर्वाद जात नाही. आशीर्वादाचा रेशो कमी असतो, पण त्रासाचा रेशो जास्त असतो. परंतु प्रभूने प्रगट केलं, माझी पण इच्छा आहे हे वर्षी तुम्हाला ब्लेसेड जावं, आशीर्वाद जावं. परंतु त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, आणि ते म्हणजे माझ्या वाचनाकडे लक्ष द्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थाने हे वर्ष कसं ब्लेस जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे का वर्षामध्ये तुम्हाला सुख पाहिजे सुख येस. का त्रास पाहिजेत, आजार पाहिजेत? सुख पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे. जगातल्याही व्यक्तीला विचारलं तोही म्हणणार की मला काय पाहिजे? सुख पाहिजे. आणि म्हणून आज परमेश्वर आज आम्हाशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेत्र बंद करूया, प्रे करूया आपण. हे पित्या परमेश्वर, आज पुन्हा एकदा आम्ही सर्व तुझ्या समोर येतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. येस. आमचा विश्वास आहे कारण तुझी इच्छा आहे प्रभू, खरोखर हे वर्ष आम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आशीर्वादाचं जावं पित्या. पण त्यासाठी आम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे पित्या. म्हणून प्रभू तू आज आम्हाशी बोल आणि आम्हाला तुझा गौरव होत. सर्व महिमा तुला देतो, तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, घेऊया आपलं बायबल हातामध्ये आणि निश्चय काय आणायचं? प्लीज घ्या बायबल वरती, म्हणजे कळल कुणीने आणले. तर बाकीचे लोक निश्चय करा का माझा पर्सनल बायबल माझ्याकडे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रथम दिवस बायबल नाही तर नंतर पण बायबल नसतात, जसं काजल सिस्टरनी पहिली स्पीडिंग केलं आज. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय पाहिजे आमच्याकडे? बायबल पाहिजे. प्लीज बोला काय पाहिजे? बायबल पाहिजे. हा, पहिला निश्चय बायबल पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया आज परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे, माझ्याशी बोलणार आहे. त्याची इच्छा आहे आणि त्याची इच्छा आहे खऱ्या अर्थाने हे वर्ष मला सुखाचे, समृद्धीचं आणि यशाचं जाऊ. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया स्तोत्र 128. काढलं सर्वांनी, सर्व काढा, सर्वांसाठी आहे स्तोत्र 128. त्याचं पहिलं वचन वाचतील ब्रदर आपल्यामध्ये. जो यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला सुख पाहिजे. काय पाहिजे? सुख पाहिजे. आणि सुख कशामध्ये? चर्च, देवाच्या मार्गात चालण्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आशीर्वाद देऊन जमणार नाही, फक्त एवढं म्हणून पण जमणार नाही का मुखात सामर्थ्य आहे. परंतु परमेश्वर म्हणतो तुला हे पण कळलं पाहिजे का मी तर स्पष्टपणे लिहिलंय का जो परमेश्वराचं भय धरतो, कोणाचं? परमेश्वराचं. जो त्याच्या मार्गात चालतो तो व्यक्ती सुखी आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसता, त्याला तुम्ही तुमचा गड, त्याला तुम्ही तुमचा आश्रय करता, तर लक्षात ठेवा कोणता अरिष्ट तुमच्या डेरापाशी तो येऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणाचा आश्रय धरताय? देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे बायबल सांगतं का प्रभूचं भय धर आणि त्याच्या मार्गात चालणं म्हणजे परमेश्वरामध्ये राहण्यासारखं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणामध्ये राहण्यासारखं आहे? देवाच्या. कारण त्याचे मार्ग म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये. कोणाच्या सानिध्यामध्ये? प्रभूच्या. आणि त्याच्या सानिध्यामध्ये सैतान आम्हाला स्पर्श करू शकणार नाही. तो येईल 4 दिशेने, परमेश्वर त्याला 7 वाटेने पळून लावणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फक्त बोलून जमणार नाही चर्च, निश्चय करा. आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिले पण आपण सर्वांना सांगितलं की या वर्षी तुमचा निश्चय पाहिजे. आता या वर्षी माझी आध्यात्मिक पातळी वाढण्यासाठी मी माझा दशमांश किती? प्लीज बोला किती? दशमांश म्हणजे 10वा भाग कोणाला द्यायचा? देवाला द्यायचा. म्हणजे दिवसात 24 तास आहे, त्याच्यापैकी 2 तास 40 मिनिटं मला कोणाला द्यायचे? देवाला द्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्थितीमध्ये मी देवाच्या पायापाशी जर बसणार, त्याचं वचन मी मनन करणार, तर त्याचं वचन मला योग्य मार्गदर्शन घेऊन जाईल त्या मार्गाने ज्या मार्गात सैतान मला स्पर्श करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग खरोखर शांती राज्य करल, खरोखर सुख राज्य करल, खरोखर कोणते अडथळे जरी आले तर परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहील आणि त्या सर्वातून ते तुम्हाला निभवून देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचाच निश्चय करा, जसं आज तुम्ही तुमचा वेळ काढला, एव्हरी संडे तुम्हाला वेळ काढावा लागेल. येस येस. एव्हरी बुधवारी बायबल स्टडी तुम्हाला वेळ काढावा लागेल. प्रत्येक दिवशी तुमचा बायबल, तुमचं व्यक्तिगत देवाच्या पायापाशी बसण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मार्ग जे आहेत ते वचनामध्ये, कशामध्ये? वचनामध्ये आहे. आणि वचन कोणाला मनन करावं लागेल?
मला प्लीज बोला, कोणाला? मला. कारण मार्ग जाणल्याशिवाय तुम्ही चालणार कसे? चालण्यासाठी मार्ग माहित पाहिजे, आणि मार्ग माहित होण्यासाठी तुम्हाला प्रथम निश्चय करावा लागेल का मला देवाच्या पायापाशी बसावं लागेल. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. आणि एकदा का तुम्ही प्रभूचे पाय पकडले, परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. चर्च, Praise the Lord. हालेलुया. कारण असं लिहिलंय, स्तोत्र संहिता 91 काढू आपण. स्तोत्र संहिता 91 पहिलं वचन वाचू. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो, जो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. हा बस, सर्व काढले सर्वांनी. पुढे वाचूया. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो, तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. Praise the Lord. हालेलुया. जो सर्व समर्थाच्या छायेमध्ये राहतो. कशामध्ये राहतो? प्लीज बोला, कशामध्ये? छायेमध्ये. आणि वचन त्याची छाया आहे. चर्च, Praise the Lord. हालेलुया. वचन त्याची काय आहे? छाया आहे. आणि जो त्या वाष्टामध्ये राहतो, परमेश्वर त्याच्या अवतीभोवती अनिष्ट येऊ देणार नाही. कारण त्यांनी स्वतः हे वचन दिलंय, स्वतः त्यांनी कमिटमेंट दिलंय. वाचूया ठिकाणी आपण 10वं वचन. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, हा, आणि कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. Praise the Lord. हालेलुया. तो म्हणतो का जर तू परात्पराला म्हणजे परमेश्वराच्या गुप्तस्थळी तू बसतो किंवा त्याच्या छायेत तू राहतो, त्याची छाया म्हणजे प्रभूचं वचन आहे. काय आहे? वचन आहे. कारण आता तुम्ही कोणत्या देवाच्या छायेत जाणार? तुम्हाला कुठे परमेश्वर सापडणार? परमेश्वर वचनामध्ये. कशामध्ये? वचनामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही वाटाच्या सानिध्यामध्ये राहतात, तो म्हणतो का कोणताही अरिष्ट मी तुझ्यावर येऊ देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. आता येऊ देणार नाही याचा अर्थ हे नाही का संकट येणारच नाही. संकट अवतीभोवती दिसणार, डोळ्यानं ते दिसणार, पण त्याचे कार्य तुमच्यावर हावी होणार नाही. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हा फरक समजून घ्या. नाही तर काही लोकांना काय वाटतं, नाही प्रभूला आलो ना मग संकट काय? संकट दिसतील पण ते हवी होणार नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. Yes. आणि त्या संकट समय हे तुझ्या मनाला सांगायचं का संकट जरी मला दिसतात पण देवाचं हवी वचन आहे का हे संकट माझ्यावर हवी होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. आताच आपल्याला प्रमाण मिळालं त्या सिस्टरद्वारे. त्यांची मुलगी तुम्हाला माहिती आहे, ती पडली पण तुमच्या समोर आहे. ती असं नाही का सिस्टर ती पडली म्हणून त्याच्या बरोबर बसली. ती वर्शिपसाठी इथे येऊन उभा राहिली. म्हणजे परमेश्वर किती महान आहे. उपद्रव होता परंतु त्या उपद्रवाला प्रभूने हावी होऊ दिला नाही. Praise the Lord. हालेलुया. जो देवाशी विश्वासू आहे, जो देवाशी प्रामाणिक आहे, परमेश्वर पण आपलं वचन प्रामाणिकपणे पाळण्यासाठी त्याच्यावर विश्वासू आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. वाचूया अजून काय लिहिलं पुढचं वचन, 11 वचन. कारण तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. Praise the Lord. हालेलुया. पुढे तुमच्या प्रोटेक्शन्सला देवदूत आहेत. प्लीज बोला, कोण आहे? दूत आहेत. Praise the Lord. हालेलुया. मी असं कमिटमेंट करतो आणि असं बोलतोही आपल्या विश्वासात, आपल्या प्रार्थनेत. सर्वांना थँक्स गिव्हिंग दिली. तुम्ही तुमच्या एंजल्सना थँक्स गिव्हिंग दिली का? Praise the Lord. हालेलुया. समजा मी प्रेस प्रे करतो, मी असंही प्रे करतो की प्रभू थँक्यू, हे एंजल्स माझ्या घरावर उभे आहेत ना, त्यांसाठी मी तुला धन्यवाद देतो. Praise the Lord. हालेलुया. ते दिसत नाही पण माझा विश्वास आहे का प्रभूचे एंजल्स माझ्या घराच्या अवतीभोवती उभे असतात. Yes. Praise the Lord. हालेलुया. आणि मी त्यांच्यासाठी कोणाला धन्यवाद देतो? देवाला. Praise the Lord. हालेलुया. तुमचा विश्वास पाहिजे चर्च का देव जे बोलतो परमेश्वर ते करतो. आणि म्हणून मी अशी प्रार्थना करतो, माझ्या पर्सनल प्रेयर मध्ये या प्रकारे मी कमिटमेंट करतो. मी अशा प्रकारे बोलतो, प्रभू थँक्यू, एंजल्स माझ्या अवतीभोवती उभे आहेत. थँक्यू, माझं घराचं संरक्षण करतात. थँक्यू, माझ्या ट्रॅव्हलिंग मध्ये माझ्या बरोबर उभे असतात परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. कारण जर देव बोलतो ते एंजल्स आमच्यासाठी उभे आहेत चर्च. Yes. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, त्याचं प्रोटेक्शन तुम्हाला पाहिजे, त्याचं संरक्षण तुम्हाला पाहिजे, आणि संरक्षण त्याच्या मार्गामध्ये चर्च. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. फक्त एकमेकांच्या हात दिला, शुभेच्छा दिल्या, हे आमचं काम आहे. आम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊ, पण त्या खऱ्या अर्थाने पूर्ण होण्यासाठी आम्हाला निश्चय करावाच लागेल का आता मला प्रभूच्या वाटणात चालावं लागेल. Yes. Praise the Lord. हालेलुया. नाही तर प्रत्येक वर्षी त्रास येते, लढत बसायचं, शेवटी म्हणायचं नाही चांगलं गेलं, येणार वर्ष चांगलं जाणार. पण खरं विचार आपल्या मनाला किती चांगलं गेलं हे वर्ष मला. Praise the Lord. हालेलुया. आपण विचार केला पाहिजे की किती चांगलं गेलं हे वर्ष, किंवा याच्यापेक्षा जास्त चांगलं जाऊ शकलं असतं. Praise the Lord. हालेलुया. म्हणून त्यासाठी येणार वर्ष तसं जाऊ नये पित्या, हे अजून बेटर झालं पाहिजे, अजून चांगलं गेलं पाहिजे, अजून याच्यात तुझा गौरव झाला पाहिजे पित्या. आणि त्यासाठी मला आता अधिक देवाचं सानिध्य धरायचं. Praise the Lord. हालेलुया. आपण सर्व आत्म्यातच आहोत, प्रार्थनेत आहोत, वचनात आहोत, पण स्वतःला कम्फर्ट झोन म्हणजे स्वतःला असं हे करून घेऊ नका कारण मी खूप प्रार्थनेत आता स्वतःला नेहमी वाटतं की आता कमी प्रभू, या वर्षी अजून आपली लेवल कधीच अशी हे नाही करायची की मी पोहोचलो नाही, मला अजून करायचं, मला अजून वाढायचं. एवढ्यात मी संतुष्ट नाही पित्या, माझं समर्पण मला कमी दिसतं, मला ते वाढवायचं, मला अजून तुझ्या छायामध्ये राहायचं. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे परमेश्वर पण त्याचा कृपेचा हात आमच्यावर ठेवणार. Praise the Lord. हालेलुया. पुढे काय लिहिले, पुढे वाचा. ते आपल्या हातांवर तुला झिलून धरतील
नाहीतर कदाचित तू आपल्या पायाला धोंड्याशी ठेस लावून घेशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुला कशी धरतील? हातावर झेलून धरतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पायाला काय लागणार? ठेस लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, देवाची इच्छा नाही का आमच्या पायाला काय लागावी? ठेस लागावी. या वर्षभरात देवाची इच्छा नाही का अरिष्ट तुझ्यावर हावी व्हावेत? या वर्षात देवाची इच्छा नाही का तू ऍडमिट व्हावा? या वर्षात देवाची इच्छा नाही का तू कर्जबाजारी व्हावा? या वर्षात देवाची इच्छा नाही का काही वाईट बातमी तुझ्या कानामध्ये पडावी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पायाला ठेस लागून घेशील, पण माझी इच्छा नाही का तुझ्या पायाला ठेस लागावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं मन दुःखी व्हावं, तू निराश व्हावं, परंतु या वर्षी तुझ्या जीवनामध्ये फक्त आनंद आणि आनंद असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे समजतंय वचन? येस येस. प्लीज मला कळतंय. तो काय म्हणतो का तुझ्या पायाला काय लागणार? ठेस लागणार. ठेस लागणार, पण ती ठेस लागू नये म्हणून माझे एंजल्स मी उभे करणार. पण कधी? जस तू कोणाच्या मार्गात चालशील? माझ्या मार्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस. या वर्षी आम्हाला कोणती वाईट बातमी नकोय. या वर्षी आम्हाला हॉस्पिटल नकोय. या वर्षी आम्हाला कोर्ट केस नकोय. या वर्षी कोणती निराशा आम्हाला नकोय. या वर्षी फक्त आनंद, फक्त उत्साह, फक्त एक नंतर एक आनंदाच्या बातम्या आम्हाला आलाच पाहिजे. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी देवाचे पावलं घट्ट धरून ठेवा, त्याचं वचन पकडून ठेवा, कारण हेच वचन आम्हाला समृद्धीकडे, उन्नती आणि यशाकडे आम्हाला घेऊन जाईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त प्रत्येकाला वचन. पुढे काय लिहिलं? पुढे वाचा ब्रदर. सिंह आणि जोगी साप यांना तू तुडवशील, तरुण सिंह आणि नाग यांना तू पायाखाली तुडवशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी जे वर्णन केलंय सापाचं आणि सिंहाचं, तर आम्हाला माहितीये की हे जास्त करून जे साप आहे कशाला दर्शवतो? सैतानाला. आणि सैतान अरिष्ट आहे. काय आहे? अरिष्ट आहे. एक नंतर एक अरिष्ट येतील, पण देवाची इच्छा आहे का प्रत्येक अरिष्टावर तू मात देऊन एक अद्भुत साक्षी तुझ्या समोर यावी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अडचणी पण मोठमोठ्या येतील. कशा येतील? मोठमोठे येतील. पण प्रत्येकाला तू तुडवायचं. काय करायचं? तुडवायचं. म्हणजे प्रत्येकाचं रूपांतर एक मोठ्या साक्षीमध्ये झालंच पाहिजे. देव ते करणार, पण जास्त तू प्रभू बरोबर विश्वासू राहशील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस. आता समजू नका काय आता मी प्रार्थनेला आलो तर त्रास येणारच नाही. आता डबल येतील. कशी येतील? डबल येतील. प्लीज बोला, कशी येतील? डबल येतील. लोक म्हणणे प्रार्थनेला आणून असं कसं काय झालं? असं होणार, डबल होणार, टिबल होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो त्याला तू तुडवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तुडवलं कारण पाहिजे. तू तुडवतो त्यावेळेस कळतं हा पक्का विश्वासणारा पक्का ख्रिस्ती आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे म्हणतात प्रभू मी असं आलो, मग ते तसं कसं झालं? ते म्हणतो तू अजून वाढला नाही आत्म्यामध्ये, तू तुडवणार झाला. मला असे लोक पाहिजे जे तुडवतील आणि माझा गौरव करतील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचा विश्वास राहणार हे अरिष्ट, हे संकट मला काही करणार नाही, कारण मी त्या देवाच्या छायेमध्ये राहतो, मी त्याच्या मार्गात चालतो. जर त्याचं वचन सांगतं की जो देवाचं भय धरतो, मार्गात चालतो, तो सुखी आहे, तर परमेश्वरचे सुख मला भेटणारच. पिते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी संकट उभे, त्रास आहेत, पण तुम्ही बोला का देवा तुझं वचन सांगतं सुख मिळेल, तर माझा विश्वास आहे की ते सुख मला मिळणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर खरोखर तुम्ही आपलं जीवन समर्पित करणार, तर खरोखर देव तुम्हाला उन्नती देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर उदाहरण आहे हिजकिया राजाबद्दल. का हिजकिया राजा पण देवाचं भय धरत होता, आणि तो राजा होण्यापूर्वी कोणाचं भय धरायचा? देवाचं. कोणाचं? देवाचं. आणि जसं आपण देव भय धरतो, जसं प्रभू म्हणतो की तो व्यक्ती सुखी कसा आहे? सुखी आहे. आणि खरोखर देव ते आपलं वचन पूर्ण करतो. उदाहरण आहे, आपण पाहू या ठिकाणी दुसरे राजे 18वा अध्याय, त्याचं सेकंड दुसरं वचन. तो राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता, आणि तो यरुशलेमेत 29 वर्ष राज्य करीत गेला. ओके. कोणाबद्दल वाचतोय आपण? हिजकिया राजा. प्लीज बोला, सगळे बोला, कोणाबद्दल वाचतोय? हिजकिया राजा. हा. आता जे वाचलं ब्रदरनी त्याच्यामध्ये गुज आहे जे प्रभूनी प्रगट केलं आजच्या वाटणार धरून. आम्हाला कोणाचं भय धरायचं? देवाचं भय. कारण जो भय धरल, जो मार्गात चालेल, तो व्यक्ती कसा आहे? सुखी होणार. सुखी होणार. आणि ज्या प्रकारे स्तोत्र याच्यामध्ये वाक्यामध्ये वाचलं, कोणतं अरिष्ट येणार नाही. तू प्रत्येक गोष्टी तुडवशील आणि ते तुला उन्नती देत जाणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचूया काय प्रगटीकरण याच्यामध्ये. तो राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता. प्लीज बोला किती? 25 वर्षाचा. प्लीज बोला किती? 25 वर्षाचा. क्लास 1 ची नोकरी नाही चर्च. कोणतं पद आहे? राजाचं पद. प्लीज बोला, कोणतं पद आहे? राजाचं पद. आणि किती वर्ष? 25 वर्षाचा. 25 वर्षामध्ये आपण बघतो कलिकर अल्लडच असतात. कसे असतात? अल्लड असतात. अग्रेसिव्ह असतात, भांडणं करणारे, वाद करणारे, न ऐकणारे. पण ह्या स्थितीमध्ये कितव्या वर्षात? 25व्या वर्षी ह्या वयामध्ये तो काय बनतोय? राजा बनतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि किती वर्ष राज्य करतो? 29 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वर्षाचे? 29 वर्ष. एक तरुण मुलगा ज्याला अजून समज नसेल, ज्यांनी जग पाहिलं नाही अजून, त्याला अजून काही कोणत्या गोष्टीचा अनुभव नाही, त्याचे केस काही पिकलेले नाही, तो अनुभव त्याला नाही, पण 25व्या वर्षात तो राजा बनतो. आणि ते राज्य 1 वर्ष नाही, किती वर्ष चालतं? 29 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचं रहस्य काय? वाचूया आपण पुढं 3रं वचन.
आणि यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. Praise the Lord. हालेलुया. त्याचं रहस्य काय चर्च? काय लिहिलं बायबल मध्ये? यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. Praise the Lord. हालेलुया. जे परमेश्वराच्या दृष्टीने नीट आहे, चांगलं आहे, ते तो गोष्टी काय करायचं आपल्या जीवनामध्ये करायचा. Praise the Lord. हालेलुया. पहा समजतं वचनाचा सारांश. एक 25 वर्षाचा मुलगा 29 वर्ष राज्य करतो. किती वर्ष? 29 वर्ष. 29 वर्ष राज्य तो करतोय. आणि आपण बघतो एखादी सरकार, एखादा राष्ट्र बरोबर 1 वर्ष 2 वर्ष पण चालत नाही, पण एक तरुण मुलगा 25 वर्ष राज्य करतोय. कारण एकच की जे परमेश्वराच्या दृष्टीने नीट आहे त्या गोष्टी तो करतो. येस येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे वाटतं आम्हाला प्रभू काय सांगतो की जर तू पण त्या हिजकिया राजासारखा देवाबरोबर विश्वासू आणि प्रामाणिक राहशील तर परमेश्वर तुझं पण राज्य किंवा आयुष्य किंवा ब्लेसिंग दीर्घकाळपर्यंत टिकून ठेवणार. Praise the Lord. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं? पुढे काय लिहिलं? पुढे वाचा. त्याचा बाप दावीद करीत असे त्या सर्वांप्रमाणे तोही करीत असे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे तो पण त्याच्या पूर्वज जे होते कोण? दावीद. दावीद. तो कोणाच्या कुळामधून होता? दावीदाच्या. आणि त्याला ही स्टोरी कळली असेल का आमच्यामध्ये सर्वातून जर जास्त राज्य केलं तर कुणी केलं? दावीदाने केलं. आणि ते त्यांना सांगत असतील लहानपणामध्ये की दावीद जो होता ना तो देवाचा भय धरायचा, Yes, yes. देवाच्या मार्गात चालायचा आणि मग त्याच्या भय धरण्याद्वारे देवाची कीर्ती पसरवली, त्याचं राज्य वाढवलं. ही गोष्ट त्याच्या हृदयाला स्पर्श झाली आणि मग त्यांनी पण ठरवलं की मी पण आपलं जीवन कोणाला देणार? देवाला देणार. कोणाच्या मार्गात चालणार? देवाच्या आणि मार्गात. मग जसं दाविदाने आपलं जीवन देवाला समर्पित केलं, हिजकीने आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणून जसं दाविदाला उन्नती दिली तीच उन्नती प्रभू हिजकियाला पण दिली. येस येस येस. Praise the Lord. हालेलुया. तीच बोला समजतंय वचन. येस. मग जर हे आपलं जीवन देवाला देऊन आपलं आयुष्य सुंदर आणि आशीर्वाद करू शकतात तर चर्च आपण पण फक्त हेच नाही परंतु येणारं प्रत्येक वर्ष आशीर्वादित करू शकतो. त्यासाठी आम्ही पण निश्चय केला पाहिजे की आता मी पण देवाच्या मार्गात चालणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. स्वतःच्या दृष्टीने उंच व्हायला पाहू नका, स्वतःच्या दृष्टीने समृद्ध व्हायला पाहू नका. देवाच्या मार्गाने चाला, ते उत्तम आहे. ते कधी तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. येस येस. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यात देव देतो, खरोखर उन्नती होती, ते कोणी काढून घेऊ शकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. पण तुमच्या बुद्धीने, तुमच्या ताकदीने, तुमच्याच प्लॅनिंगने चाललंय ते कितीच ठिकाण माहित नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. आपण म्हणतो ना एक लाट होती, ती लाट निघून गेली. पण ज्यास देव ब्लेसिंग देतो ती लाट नसती चर्च, ते दीर्घकाळपर्यंत असतं. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय? बुद्धी छोटी आहे, ज्ञान छोट आहे, कॅल्क्युलेशन खराब होऊन जाईल, गणित बिघडून जाईल, वातावरण चेंज होऊन जाईल. पण तू निश्चय करा का प्रभू या वर्षापासून मला आता तुझ्या वाटणामध्ये चालायचंय पित्या. Praise the Lord. हालेलुया. आतापर्यंत मी 20% असेल पण देव मला इम्प्रूव्ह करायचंय, मला 50 व्हायचंय. प्रभू मी 50 असेल मला आता 80% व्हायचंय. प्रभू मी 80 मला 100% व्हायचंय पित्या. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. एक ठिकाणी बायबल सांगतं का नीतिमान कोणीच नाही, नीतिमान एक देखील नाही. एक देखील नाही. म्हणून आम्हाला तर त्या कॅटेगरीमध्ये ठेवायचंच प्रभू. मला पूर्ण प्रयत्न करायचा का मला अजून कसं आत्म्यात चालता येईल पिते. येस येस. Praise the Lord. हालेलुया. की मला सुख पाहिजे, मला शांती पाहिजे, माझ्या जीवाला विसावा पाहिजे, पण त्यासाठी मला प्रभूचा मार्ग पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? वाचूया 6वं वचन, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? तो यहोवाला लकटून राहिला. Praise the Lord. हालेलुया. कसा राहिला? लकटून राहिला. आता काही लोकांचा असर महिनाभरच असतं, देवाला धाडतात पण कसं महिनाभर किंवा मीटिंगचं वातावरण कसं मीटिंगचं वातावरण. त्यावेळेस ते लटकून राहतात देवाला, ते 1 महिना 2 महिना. पण तो काय म्हणला इथं का तो प्रभूला कसा राहिला? लकटून राहिला. त्यांनी प्रभूला कधी सोडलंच नाही चर्च. मग राज्य पण किती वर्ष टिकलं? 29 वर्ष. असं नाही का तुम्ही एक टाइम विश्वास पण दाखवून आयुष्यभरचे ब्लेसिंग घेऊन जा, तसं नाही. तुम्हाला आयुष्यभर कसं राहावं लागेल? देवाला चिकटून. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय? क्रिसमस दिवस आता चर्चला चालला, थंडी असू दे काही असू दे, चालला चर्चला. पण ते म्हणतो जसं या डिसेंबरात तू लटून आहेस, जानेवारी मध्ये पण लटून राहतोस का? फेब्रुवारी मध्ये पण लटून राहतोस का? Praise the Lord. हालेलुया. आता काही लोक जानेवारी डिसेंबर मध्ये खूप चिटकून जातात. कोणाला? देवाला. सोडतच नाही. नोकरी गेली चालेल, हे गेलं चालेल, पण त्याला सोडणार नाही. पण ते म्हणतो की हिजकियाकडे बघ, तो डिसेंबर मध्ये लटून राहत नव्हता, तो 29 वर्ष विश्वासू संगतीत राहिला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आवेश असतो, आवेश निघून जातो चर्च. Praise the Lord. हालेलुया. खऱ्या अर्थाने आम्हाला प्रभू कळला पाहिजे. Praise the Lord. प्लीज बोला समजतंय? येस. असं लोकांना कळतं नाही यांचा क्रिसमस सुट्टी द्यावंच लागत. त्यांना कळलं पाहिजे एव्हरी संडे चर्च हा जाणार, याला सुट्टी मला द्यावीच लागणार. Praise the Lord. हालेलुया. आमचा फेथफुलनेस आम्ही दाखवला पाहिजे प्रभूला. Praise the Lord. हालेलुया. मी पुढे सांगल मग फक्त मीटिंगच्या वेळेस किंवा फक्त रडण्यात काही अर्थ नाही का देवा असं कर आणि देवा तसं कर. जो लटून राहील तो गौरव पाहणार. येस. Praise the Lord. हालेलुया. आपण वातावरणची बिलीवर्स नाही पाहिजे.
आणि बिलीवर्स वातावरणामध्ये खूप पेटतात. वातावरण गेलं की त्यांच्यातली थंडी निघून जाते. पण आपण अशा आत्म्यात पेटलं पाहिजे की वातावरण असो नसो आमच्यातली आग नेहमी वाहिली पाहिजे. चर्च Praise the Lord. हालेलुया. रोज तुमचा अभिषेक नवीन करा देवाच्या पायापाशी बसून. रोज तुमचा उत्साह नवीन करा देवाच्या पायापाशी बसून आणि देव तयारी तुम्हाला मार्ग प्रगट करण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. असं उदाहरण देईल माझं व्यक्तिगत. रोज प्रीचिंग आहे, रोज आहे. देह म्हणतो की एवढे प्रगटीकरण कुठून आणशील. पण ज्यावेळेस आपला दूध नाही प्रभू मला नवीनच पाहिजे, आज मला काय पाहिजे, नवीनच पाहिजे. ते कालच्यावर मला आज नाही भागवायचं पिता, मला फ्रेशच पाहिजे आणि तू फ्रेश देतो चर्च. Praise the Lord. हालेलुया. मी काल संपून पण माझा आत्मा का संतुष्ट होत नव्हता. मला काही प्रगटीकरण आले होते यासाठी, पण मी पुन्हा रात्री बसलो. रात्री पुन्हा 2-3ला झोप उघडली, पुन्हा हे होत नव्हतं. पुन्हा त्या वाटण मी कॉन्सन्ट्रेट करायला लागलो, प्रभू मला काहीतरी वेगळं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. जसं तुम्ही देवाचे पाय धरताल, देवाला मागताल, देव तयार आहे तुम्हाला वेगवेगळे प्रगटीकरण द्यायला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च म्हणून फक्त डिसेंबर नाही, जानेवारी मध्ये पण तोच आवेश पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. फेब्रुवारी मध्ये पण तोच पाहिजे. मार्च कोणताही महिना असो, कोणताही दिवस असो, आमच्यात रोज तो आनंद पाहिजे, कारण आम्हासाठी रोज क्रिसमस आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि जर आमचा आनंद फक्त 25 पुरता आणि डिसेंबर पुरता आहे, आम्ही सण पाळणारे आहोत. आणि ते म्हणतो मला सण पाळणाऱ्यांचा विटा आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून दाखवून द्या प्रभूला का प्रभू मी सण नाही पाळत, माझ्यासाठी रोज उत्साह, रोज आनंद आहे परमेश्वर. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च पुढे वाचूया, पुढे काय लिहिलं त्याच्या पुढे कंटिन्यू करा. त्याच्यापासून तो वळला नाही Praise the Lord. आणि यहोवाने आपल्या ज्या आज्ञा मोशेला दिल्या त्या तो पाळीत गेला. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यापासून तो वळला नाही. म्हणून प्लीज देवापासून फिरायचं नाही. सुकाळी व अकाळी तुम्ही कोणाला धरून राहायचं, देवाला. Praise the Lord. हालेलुया. बाकी गोष्टींचा त्याग झाला तरी चालेल, बाकीकडून बोलणे खाल्ले तरी चालेल, पण प्लीज कोणाला सोडू नका. देवाला सोडू नका. Praise the Lord. हालेलुया. सुख जगातून नाही, सुख तुमच्या लोकांकडून नाही, सुख परमेश्वराकडून आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. त्याचं मन धरल्याने काही होणार नाही, परंतु देवाचं मन धरलं तर सगळं काही होऊन जाईल. जो आज तुमच्या विरोधात आहे ते त्याचं मन बदलून टाका. जर तुम्हाला आज विरोध करतो, तुम्हाला अडवतो, पण प्लीज जर तुम्ही देवाबद्दल फेथफुल राहिले, त्याचा हार्ट प्रभू चेंज करेल आणि जो अडखळ नाही तो तुमची मोठी मदत बनून पुढे येणार. चर्च Praise the Lord. हालेलुया. बायबल किती चांगलं सांगतं, कारण त्याच्यापासून तो वळाला नाही. Praise the Lord. हालेलुया. आणि जर पेरण्याच्या दाखल्यामध्ये लिहिलं की त्यांनी पेरलं, पण काही खडकावर, काही काटेरी झुडपामध्ये, काही वाटेवर पडून गेलं. काही लोक पैशामध्ये अडकतात, काही जगिक मित्र परिवारामध्ये अडकतात, काही अल्लडबाजीमध्ये अडकतात. पण प्लीज याच्यामध्ये फसू नका, परंतु आपलं समर्पण तुम्ही देवाला करा. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि पुन्हा सांगल, नेहमी सारखं वर्ष नाही, आतापासून आपले वर्ष वेगळे चर्च. Praise the Lord. हालेलुया. आता खरोखर प्रत्येक गोष्ट इस्रायलमध्ये होत चालली आणि परमेश्वर आता लवकर येणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून या वर्षी आपण निश्चय केला का आता चर्च मध्ये कुणीच तसं नकोय. प्रत्येक जणातला वांस पण गेलंच पाहिजे आणि प्रत्येकाने आत्म्याला जन्म दिलाच पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आता बायबल स्टडी तुम्ही जाणार आहे का, तसं नकोय. फक्त प्रेरणा यायचं येऊन जा, पण ज्याला सेवा करायची काही ना काही फ्रूट तुझ्यामध्ये पाहिजे. फ्रूट नसेल तर मला ते झाड नको. Praise the Lord. हालेलुया. कारण टाइमपास करायला काही राहिलं नाही. कारण जर आपण म्हणतो प्रभू येणार आहे, तर मग आपली धाव कुठे आहे, आपलं सिरियसनेस कुठे आहे. Praise the Lord. The Lord. हालेलुया. आणि सगळ्यातून मोठं कार्य ते म्हणजे सुवार्ता आणि त्या व्यक्तीला मंडळीमध्ये जोडणं. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कारण मंडळी त्याची वाढ करते आणि म्हणून तो मंडळीपर्यंत पण पोहोचला पाहिजे. चर्च Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च म्हणून प्लीज निश्चय करा की मला प्रभूच्या मार्गात चालायचं. Praise the Lord. हालेलुया. आणि त्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आहे. Praise the Lord. हालेलुया. समस्त वचन वाचूया, 7वं वचन. आणि यहोवा त्याच्या संगती होता, तो बाहेर जेथे जेथे जाई तेथे तेथे सफल होई. Praise the Lord. हालेलुया. सर्वांनी ऐकलं, येस. तो बाहेर जेथे जेथे जाई तिथं कसा व्हायचा, सफल व्हायचा. कारण कोण संगती आहे देव, आणि का संगती आहे, कारण तो देवाचे भय धरत होता. Praise the Lord. हालेलुया. समस्त वचन मग तेच का आन्सर देत आहेत. कळतंय तुम्हाला, तो जिथं जिथं जायचा तो सफळ व्हायचा. का सफळ व्हायचा, कारण कोणाबरोबर तो राहायचा, देवाबरोबर. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला ब्लेसिंग्स पाहिजेत तर परमेश्वराबरोबर राहायचे. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समस्त एक प्रगटीकरण प्रभूने मला दिलं इस्रायल लोकांसंदर्भात. इस्रायल मिस्रामध्ये राहायचे. कुठं राहायचे, मिस्रमध्ये. मिस्रामध्ये राहायचे. आणि नंतर मिस्रामधून काढलं, मध्ये समुद्र होता. काय होता, समुद्र होता. आणि समुद्र दुभागून त्यांना बाहेर काढलं आणि नंतर ते त्या अरण्यामध्ये आले. नंतर त्यांच्या बरोबर परमेश्वर राहायचे. Praise the Lord. हालेलुया. आता 2 भेद प्रभूंनी प्रगट केले, 2 ठिकाणाचे. हे 3 इस्रायल काय आहे,
इस्रायल आहेत. मी त्या फॉर्म मध्ये सांगतोय. पहिले तिकडे होते मिस्रामध्ये. कुठे होते? मिस्रमध्ये. मिस्रातून ते बाहेर पडले. हा समुद्र आहे. हा काय आहे? समुद्र आहे. या समुद्रातून ते पार गेले. कुठं? कनान देशाकडे. कुठं? कनान देशाकडे. समजतंय? इस्रायल कुठं होतं? मिस्रमध्ये. प्लीज बोला, कुठं होतं? मिस्रमध्ये. काय दुभागलं? समुद्र दुभागला. समुद्रातून कुठं आणलं? कनान देशाकडे आणलं. ओके, आताचं प्रगटीकरण सांगतो. जास्त मिस्रामध्ये होते. कुठे होते? मिस्रमध्ये. मिस्रामध्ये देवाने अद्भुत मिरॅकल्स केले, चमत्कार केले. कोणती आज्ञा पाळायला लावली होती का? नाही. प्लीज बोला चर्च. हे प्रगटीकरण समजून घ्या. जस इस्रायल मिस्रामध्ये मोशेवर म्हणतो की तुला आज्ञा पाळावी लागेल. प्लीज सांगितलं का असं काही? नाही. काहीच नाही. त्यावेळेस तो फक्त म्हणला का विश्वास ठेव, परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे. आणि त्या ठिकाणी देवाने अद्भुत मिरेकल केले. त्या ठिकाणी कोणती प्रार्थना नव्हती, कोणतं समर्पण नव्हतं, कोणते आज्ञा पाळन नव्हतं. आणि अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडत होते. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. पण तो ज्यावेळेस प्रभू त्यांना बाहेर काढलं, या समुद्रात त्यांचा बाप्तिस्मा झाला. काय झाला? बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा केल्यानंतर जास्त ते पार पडले. त्यांना काय दिला देवानी? आज्ञा दिल्या. आता म्हणल्या पाळावं लागेल. आता फुकट मिरेकल पाहायला नाही भेटणार. आता आज्ञा पाळशील तर मिरेकल पाहशील. येस येस. हालेलुया. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही सांगायचं, तुम्ही पलीकडे का बाप्तिस्मा घेऊन अलीकडे आले? जे अलीकडे. पलीकडे आहेत ना, त्यांसाठी आम्ही करू चर्च प्रार्थना करत त्यांसाठी. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त या मंडळीत आम्ही प्रार्थना करू, तुमच्यासाठी देव मिराकल करणार. पण जे बाप्तिस्मा घेऊन इकडे आले, तुमच्यासाठी आमची प्रार्थना प्रभू थोडीशी आखडून घेईल. म्हणणार नाही, थोड्याचं समर्पण वाढू दे, आता याचा विश्वास वाढू दे. म्हणून तुम्ही ठरवायचं, पलीकडे आहेत का अलीकडे? प्लीज बोला. अलीकडे आहोत. जे पलीकडे आहेत, हात वर करा. सगळे कुठे? अलीकडे आहेत. प्लीज बोला, कुठे? अलीकडे आहेत. मग चर्च तुम्हाला आता काय पाळावी लागेल? आज्ञा पाळावी लागेल. हा, देव म्हणला काय 10 आज्ञा आहेत. या 10 आज्ञा तुला पाळावी लागतील. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? खूप सुंदर आहे, खूप सिंपल आहे. देवाच्या आत्म्याने ज्या प्रगटीकरण देवाच्या आत्म्याने रिव्हील केलं का, बघ तू समुद्राच्या अलीकडे का पलीकडे? कारण नवीन करारामध्ये म्हणतो का जेवढे समुद्रातून पार आहे ते बाप्तिस्मा पावले. काय पावले? बाप्तिस्मा पावले. जसे समुद्रातून आले त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते देवाच्या सानिध्यात आले, त्यांना आज्ञा मिळाल्या. आणि मग ते म्हणतो की तुला माझी काय पाळावी लागेल? आज्ञा पाळावी लागेल. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मग तुला सुख मिळणार. इकडे कोणती आज्ञा होती का? नाही. इकडे कोणती आज्ञा नव्हती. बघत राहा फक्त मिरॅकल्स. आपलं कधी असं वाटतं का तिकडेच बरं होतं प्रभू. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. कारण मागून येतो, चमत्कार घेऊन पण जातो. आपण खूप दिवसापासून नंबर लावून बसतोय तिकडे. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला समजतंय? येस. मागून येतो, मोठमोठे मिरॅकल्स घेऊन पण जातो. का? कारण देव म्हणला जर तू मिसरात येतो चमत्कार माझ्याकडून घेऊन जा. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुला मी मशागत केली, तुला मी तिकडून बाप्तिस्मा करून इकडे आणलं, आता हे तुझं पण काम आहे. हे पण तुझं पण काम बन. सगळं मोशेवर बिल फाडून जमणार नाही. हे तुझं काम आहे का तू पण माझी आज्ञा पाळली पाहिजे. येस येस. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे साला डोंगरावर नेलं. हा काय म्हणतो? परमेश्वर माझ्याशी न बोलो. कोण बोलो? मोशे बोलो. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. आज आमची ती सवय जात नाही. आज आमची ती सवय जात नाही. फक्त पास्टरच पाहिजे आम्हाला. अरे तू कधी समर्पण करशील? प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणत नाही का बायबल टीचिंगला नक्की या, त्याला मोस्ट वेलकम. त्याला मोस्ट वेलकम. पण तुमचा पाया कुठे? समजतंय? मोशेने बाहेर आणलं, पण ते म्हणतात तुझं बी तर काम आहे ना. किती दिवस मोशेच्या याच्यावर तू जगशील? आता तुझं काम आहे का जे मोशे तुला देतोय, त्याला मी दिलंय, त्याच्यावर तू चाल. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? तरी त्याला पहिले आज्ञा दिल्या का? नाही. बाहेर काढलं, आणि बाहेर काढल्यानंतर जे देवाने दिलं ते त्याला दिलं. पण हे लोक ते घ्यायला तयार नाही. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. ते जे डायरेक्ट बोलत त्यांनी आपले कान बंद केले. काय बंद केले? कान बंद केले. ते म्हणले नको, परमेश्वर आम्हाशी न बोलो, असं लिहिलंय. आपण म्हणतो का पहिल्या आज्ञा मोशेने आणल्या. मोशेने नाही आणल्या, देव डायरेक्ट बोलला. येस. तुम्ही पुन्हा बायबल वाचा. देव डायरेक्ट बोलला इस्रायल बरोबर. पण ते म्हणले देव नको, देवाची वाणी नको. कारण त्याच्यात पाप होतं आणि त्याची वाणी त्यांच्या अंतःकरणात फार उपल्या फोडत होती. येस येस. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून फक्त पास्टर नाही, आता कोणाला समर्पण वाढवायचं? आपलं स्वतःच. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस. वचन नक्की ऐका, शिक्षण नक्की घ्या, पण ते शिक्षणाचा असर, क्वालिटीज तुमच्यामध्ये दाखवायचे. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी काय केलं? देवाला नाकारलं आणि कोणाला मध्यस्थी केलं? मोशेला. म्हणून मोशे एकटा डोंगरावर जायचा, त्याचंच मुख प्रकाशमय व्हायचं, बाकीचं होत नव्हतं. कारण यांनी संधी गमावली. कुठं जायची? डोंगरावर जाण्याची. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. आणि मी तर बायबल मध्ये स्टडी मध्ये सांगितलं, डोंगर म्हणजे परमेश्वर सानिध्य. येस येस. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. डोंगर म्हणजे परमेश्वराचं आणि सानिध्य. ते सानिध्य तुम्ही सोडू नका चर्च. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन?
समजतंय? मी अजून एक सांगल की आता तुमचं व्यक्तिगत फेथ वाढवायचं. व्यक्तिगत काय वाढवायचा? विश्वास वाढवायचा. विश्वास वाढा, समर्पण पाहिजे. या वर्षी आमचं समर्पण पुढच्या लेवलला गेलंच पाहिजे. आणि म्हणून पास्टरकडून फक्त टीचिंग घ्या. काय घ्या? टीचिंग घ्या, शिक्षण घ्या वाचनाचं, पण तुमचं आध्यात्मिक लेवल तुम्ही पुढच्या लेवलला घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगल, चर्च नेहमी तुमच्या बरोबर नेहमी आहे. ते तुमच्यासाठी प्रार्थना करेल, तुम्हाला मार्ग प्रगट करेल. पण एका स्टुडंट प्रमाणे तुम्ही पण तुमच्या तो रिझल्ट दाखवा, जेणेकरून स्कूल पण खुश झालं पाहिजे की माझे स्टुडंट चांगलं काम करतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, मी तिकडं आहे, मी इकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे आहात तुम्ही, अलीकडे आहोत. मिसरात आहात का कानांमध्ये आहात? कनानमध्ये. मग कोणाची आज्ञा पाळावी लागेल? देवाची आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, खूप सिंपल आहे. पुढे मी सांगल का ते समुद्र दुबकून इकडे आले, म्हणून तुम्हाला आता आज्ञा पाळावी लागणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुख तुमच्या हातामध्ये. देवाला आता दोष देऊन जमणार नाही. ते म्हणतो, मी तो म्हणलो माझं भयदर माझ्या मार्गात चालतं, सुख घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च या वर्षापासून आपलं समर्पण आम्हाला द्यायचं, आपली प्रार्थना, आपलं वचन वाढवायचं. काही काम असू द्या, किती बिझी असू द्या, पण त्या सर्व स्थितीमधून वेळ काढायचा, कारण परमेश्वर आहे तर सगळं काही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? नाही, घरी खूप मोठा प्रोग्राम आहे, प्रोग्राम चांगला बी व्हावा ना, त्यासाठी प्रार्थनाच लागते. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही, खूप जवळचं लग्न आहे, लग्न ब्लेस व्हावं, तिथं भांडणं होऊ नये, तिथं दारूचं धिंगाणा होऊ नये, त्यासाठी काय लागते? प्रार्थनाच लागते. आणि जर प्रार्थना असेल तर तू तिथे जाऊन काय करणार आहेस? तिथे जाऊन 4 वाजेपर्यंत बस, म्हणलं लेट लग्न लागलं. इथं देवाच्या पायापाशी बसला तर ब्लेस झाला असतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पळ नाही काढायचं, लपायचं नाही. सुख पाहिजे, देवाच्या वचनाच्या मागच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगल, शुभेच्छा आम्ही देणार तुम्हाला, प्रार्थना करणार तुम्हासाठी, पण तुमचा पण सपोर्ट पाहिजे. कशात चालण्याचा? वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची एव्हरी वीक बुधवारी आमची पर्सनल प्रेयर, गुरुवारी असते पूर्ण गावासाठी, चर्चसाठी. कंपल्सरी आम्ही ती प्रार्थना करतो का भाऊ प्रत्येकाला ब्लेस कर, पण खऱ्या अर्थाने ते ब्लेसिंग त्यांना सपोर्ट करणार फक्त, पण ते पूर्ण होण्यासाठी त्यांचं पण त्यांनी वाटा निवडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, तुमची इच्छा आहे का आनंदाची बातमी असावी, तुम्हाला ती गोष्ट मिळावी जी तुम्ही शोधताय. तुमच्या मुलांमध्ये प्रगती, मुलांसाठी नोकरी, चांगलं स्थळ, तुमच्या कोर्टचा निकाल तुमच्या बाजूनी, तुमच्या कुटुंबात समेट, तुमच्या लेकरांचे मार्ग मोकळे व्हावेत. जरी सगळी तुम्हाला आनंदाची बातमी पाहिजे असेल, तुमचं सुख, शांती आणि समाधान हे प्रभूच्या वचनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज या वर्षी हा निश्चय करा, प्रभू मी आता तिकडं नाही, मी प्रभू इकडं आहे. मी बाप्तिस्मा घेतलाय, मी तुझ्यामध्ये आलोय पित्या, आता मला वचनामध्ये चालायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून स्टार्टिंगला आपण ते गीत घेतलं, मेरा दिल बने तेरा सिंहासन. कारण आत्म्यात उत्सुक आहे. आत्म्यात कसे आहेत? कारण आताचं वचन पटलं आपल्याला, हा बरोबर आहे, पण ते घरी जाऊन जाणार आहे. घरी जाऊन ते काय होणार आहे? जाणार आहे. का? कारण देह अशक्त आहे. येस. देह कसं आहे? अशक्त आहे. देह लगेच तिकडचा तिकडे होऊन जातो. काम नाही, हे पण सत्य, हे पण खरं आहे. देहाचं नाही, देह अशक्त आहे. आत्म्यात बलवान होण्यासाठी तुम्हाला रोज प्रार्थना करणं आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता 2 मिनिटं सगळे उभे राहते, प्रभू या वर्षी असं करतो तसं करतो, आणि 2 आठवड्यापासून गायब. आत्म्यात उत्सुक आहे, पण देह कसा आहे? अशक्त आहे. म्हणून ते गीत घेतलं, मेरा दिल बने तेरा सिंहासन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे हृदय आम्हाला पाडणार आहे, पण हे सिंहासन झालं तर आम्हाला कोणी पाडू शकणार नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, प्लीज जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, तुम्ही देवाची आज्ञा पाळा, आणि तुमच्या साक्ष बघून लोकांना कळल यांचा परमेश्वर जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, यंत्र आपण प्रभू भोजन घेणार आहोत, पण जी भाकर आहे ते प्रभूचं काय आहे? शरीर आहे. काय आहे? शरीर आहे. आणि अशा प्रकारे घ्या का प्रभू तुझं शरीर असताही ते तुझ्यावर हावीने झालं पित्या, तू आत्म्यातच चाललास. कस चाललास? आत्म्यामध्ये. समजतंय? तो देहात आला होता, कशामध्ये आला होता, पण कशात चालला? आत्म्यामध्ये. मग त्याचं शरीर आम्ही घेतो, प्रभू तू देही असून तू देहात नाहीये, प्रभू ते सामर्थ्य माझ्यामध्ये पण वाहू दे, का मी देहात असून देहाचा नसू दे. परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फक्त प्रभू वचन टाकायचं म्हणून टाकू नका, आतमध्ये त्या फेथने घ्या, म्हणजे ते तुमच्यात काम करणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती पद्धत नाहीये, ती एक परंपरा नाहीये, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण लोक फक्त घ्यायचं म्हणून ते हाने घेतलं. हो, ते घेतलं पाहिजे. तुझा विश्वास काय घेण्यामागचा, तो विश्वास तू वाढव, की मी कोणत्या विश्वासाने ते घेतोय, आणि ते तुला टच करेल, आणि तुझा देह अशक्त जो आहे त्याला सशक्त करेल, आणि ते तुला आत्म्यात चालवणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, आपण प्रार्थना करणार आहोत, पण निश्चय करा या वर्षापासून बायबल स्टडीला पण फोकस करणार,
जास्त वेळ देवाला देणार, सुवार्ता गाजवणार आणि देवाचं कार्य पुढे घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.